मित्रांनो, आपण सांगलीकर आणि आपल्या भेळीवरचं प्रेम विषयच वेगळा असतो आणि त्या सांगलीत मिळणाऱ्या भेळीची चव तर जगात भारी असते. तर आज मी बनवते तशीच एक मस्त चमचमीत आणि झटपट होणारी भेळ. चला पटकन बघूया. सर्वात आधी मी इथे चिरमुरे घेतलेत. याला मी आधीच मीठ, हळद, मीठ आणि हिंगाची फोडणी देऊन ठेवली होती. तेच चिरमुरे आता पातेल्यात काढूयात. आता यामध्ये टाकूयात भरपूर फरसाण, त्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि फ्रेश कोथिंबीर यामध्ये मिक्स करूया. आता थोडे मसाले टाकूयात. सगळ्यात आधी जिरे धने पावडर, मग तिखटपणासाठी लाल मिरची पावडर आणि वरून मस्त अर्धा लिंबू पिळून घेऊया. तुम्ही ह्यामध्ये चाट मसालासुद्धा टाकू शकता. भेळ म्हटली की गोड पाणी तर पाहिजेच, तर आपल्याला पाहिजे तितकं गोड पाणी यामध्ये घालून घ्यायचं. मी इथे शेंगदाणे टाकायचे विसरले होते, आत्ता टाकते. शेंगदाणे टाकून झाले की सगळं एकत्र मिक्स करूया. बस सगळं छान मिक्स झालं की आता ही भेळ प्लेटमध्ये काढून घेऊया. वरून मस्त बारीक शेव आणि थोडी कोथिंबीर भरभरून मस्त गार्निश करूया. आणि हो, जर तुम्हाला अजून थोडे ज्युसी भेळ आवडत असेल तर वरून 1-2 चमचे एक्स्ट्रा गोड पाणी टाकू शकता. आपली एकदम भारी आणि टेस्टी भेळ रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर इन्स्टावर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका.